यानंतर अवकाळी संदर्भातली एक मोठी बातमी, कारण विदर्भात वादळी पावसाची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडला। तसंच 1 मार्च पर्यंत पश्चिम घाट परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर पावसाचा अलर्ट आहे सोलापूर, धाराशिव, लातूरमध्ये, सोबतच नांदेड, हिंगोलीमध्ये देखील पावसाचा अलर्ट आहे। राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना सतर्क राहण्यासाठी आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। तर नागपूरच्या उमरेड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। कापूस, गहू, मिरची आणि संत्रा बाग यांचं गारपिटीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अक्षरशः पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। दरम्यान माजी आमदार सुधीर पारवे यांच्यासह तहसीलदारांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणीही केली। तसंच बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अधिकारी आले का? लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलाय। वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसानं जिल्ह्यातील 14,672 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना आणि फळबागांना फटका बसलाय। रेणापूर, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा यासह इतर भागात पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। गारपिटीमुळे काढणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा या पिकांनाही मोठा फटका बसलेला आहे। आधीच लातूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण हा ओला दुष्काळ होता, जिथे बाबा एकरी कमीत कमी 10 क्विंटल 15 क्विंटल सोयाबीन निघायचं, तिथं 4 क्विंटल आणि 5 क्विंटल सोयाबीन निघालं। ती निघाल तर निघालं, ती गेलं तर गेलं, म्हणून रब्बीचं तर पीक येईल ह्या हिशोबाने ही केलेलं। आता ही याला चिमूट पाणी देऊन आणलेली ज्वारी भुई सपाट गेली। आता खावं काय ह्याचं कोडं पडले समजा। थोडं माझा मुलगा आता सध्या इंजिनिअरिंगला आहे, त्याची फीस कुठून भरावं ही काळा एकदम म्हणजे असं कोडं पडले, एकदम कोडं। तर नांदेडच्या इस्लामपूरला अवकाळीचा जोरदार तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यासह पावसानं शेती पिकांचं प्रचंड नुकसान केलंय। गहू, हरभरा, ज्वारी पिकाचंही मोठं नुकसान झालंय। 2 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे।